चला तर मंडळी, हॅपी न्यू इयर स्पेशल बनवला मसाला पाव. हा मसाला पाव तुम्ही कधी आणि अगदी झटपट बनवू शकता. पावभाजीपेक्षा काही कमी लागत नाही बरं का. नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे ठेवलेलं आहे पॅन. पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की लगेचच जिरे घालायचे. आपल्याला जिरे आणि मोहरी परतली की लगेचच आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली तांबूस रंगावरती परतवून घ्यायची आहे. त्यामधला पूर्णपणे कच्चापणा जाईल अशी आपल्याला आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची. तर इथे ना मी ही आलं लसूण पेस्ट कुटून वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये मोठ्या साईजचे 2 कांदे घातलेले आहे. आता हे कांदे ना एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. होईल तितकं आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे. पद्धत अगदी सोपी आणि सिंपल आहे, पण चवीला मात्र अप्रतिम होतात हे मसाला पाव. आणि खरं तर पावभाजी बनवायची म्हटलं की खूप घाट घालावा लागतो, पण तुम्हाला हे मसाला पाव बनवण्यासाठी अजिबात जास्तीचा घाट घालायची गरज नाही. तर पावभाजीपेक्षाही जबरदस्त चवीचे हे मसाला पाव तुम्ही नक्की बनवा. कांदा चांगला परतला गेलेला आहे. इथे ना मीडियम साईजची एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली. तसंच 3 टोमॅटो असे बारीक असे कट करून घेतलेले आहे. आता पहा, टोमॅटो तुम्ही अगदी चॉपरमध्ये बारीक करून घेतला ना तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला यामध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं ना चांगलं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण घातलेल्या ह्या भाज्या ज्या आहेत ना मॅश होणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला ह्या शिजवून शिवाय परतवून घ्यायच्या आहे. कारण आपण बनवतोय मसाला पाव, त्यामध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे ना, तो आपल्याला अजिबात फोडींमध्ये ठेवायचा नाही. अगदी पावभाजीसारखंच आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवूया, थोड्या वेळासाठी शिजवून घेऊया. आता पहा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी कांदा, टोमॅटो सॉफ्ट पडलाय. थोड्या वेळानंतर मीठ का घातलं हे मी तुम्हाला सांगते. सुरुवातीलाच जर तुम्ही मीठ घातलं ना, तर हे जे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आहे याला जास्त प्रमाणात पाणी सुटतं. त्यामुळे ना मीठ थोडंसं लेट घातलेलं आहे. आता मिठामुळे काय होईल, पटकन टोमॅटो आणि कांदा मॅश व्हायला मदत होईल. तसंच पटकन शिजला जाईल. त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेतलं. पुन्हा 2-3 मिनिटे झाकण ठेवलं. आता ना व्यवस्थित असा कांदा, शिमला मिर्च तसंच टोमॅटो शिजला गेलेला आहे. अगदी सहज म्हटलं ना तरीसुद्धा मॅश होते, पाहू शकता. आता आपण आहे ना पावभाजीच्या मॅशरने याला मॅश तर करणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला आता यामध्ये घालायचे आहे काही मसाले. तर पहा, इथे ना पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो भरपूर प्रमाणात मी इथे घातला. त्यानंतर घरगुती मसाला घालायचा आहे. आवडीनुसार इथे तुम्ही घरगुती मसाले किंवा लाल तिखटाचा वापर करू शकता. आता हे व्यवस्थित असे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया. या स्टेजला तुम्ही मीठ आणखीन घालू शकता चवीनुसार. आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, पण सुरुवातीला ना मी फक्त मसाले घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिठाचं प्रमाण आहे ना कितपत घालायचं हे पाहणार आहे. कारण आपण शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं. इथे ना अर्ध लिंबू आपण पिळून घेतोय. तुम्हाला जर जास्त चटपटीत आणि आंबट खायला आवडत नसेल, तर तुम्ही ना इथे लिंबू थोडंसं पिळा किंवा पूर्णपणे स्किप केलं ना तरी देखील चालेल. आता लिंबू पिळून झालं की पुन्हा एकदा हे मिक्स करूया. आता लिंबू पिळल्यानंतर याचा चटपटीतपणा आणखीनच वाढलेला आहे आणि तसाच याचा वाससुद्धा खूपच सुरेख आणि सुंदर येत आहे. तर आता आपण हा मसाला जो आहे ना, तो थोड्या वेळा अशा प्रकारे परतवून घेऊया. आता परतवून घेतल्यामुळे आपण जे यामध्ये काही गरम मसाले घातलेले आहेत ना, ते आणखीनच छान लागतात. यामध्ये सर्वात शेवटून धुवून स्वच्छ बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता पहा, यामध्ये ना कोथिंबीरसुद्धा आपल्याला अगदी टवटवीत नको राहायला किंवा म्हणजे अशी लागली नाही पाहिजे. त्यामुळे ना मी अगोदर घातली आहे. तुम्हाला जर कोथिंबीर त्यामध्ये दिसावी असं वाटत असेल, तर तुम्ही नंतरहून घालू शकता. त्यानंतर यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आपण सुरुवातीला शिजवताना अगदी मोजकं मीठ घातलेलं असल्यामुळे इथे आपण चवीनुसार मीठ घातलं. तुम्ही ना एक सोबत सुद्धा कांदा टोमॅटोमध्ये जेव्हा आपण मीठ घातलं त्याच वेळेला चवीनुसार मीठ तुम्ही घालून घेऊ शकता. तर पहा, इथे ना व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे. पण अशा प्रकारे कांदा टोमॅटो ठेवला ना तर तो काही एवढा खास आपला मसाला पाव लागणार नाही. त्यामुळे ना इथे पावभाजीच्या मॅशरने आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे मॅश होतं. आणि यामध्ये जर तुम्ही थोडंसं पाणी घालून थोडंसं शिजवून
घेतलं ना, तर पावभाजीसारखं सुद्धा खाऊ शकता. यामध्ये फक्त 1-2 बटाटे तुम्ही उकडलेले घातले, की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही पावभाजी तयार करू शकता आणि अगदी चवीला अप्रतिम लागते बरं का. कधीतरी कंटाळा आला, खूप सारा पापड पसारा करायचा कंटाळा आला ना, मी तरी अशी शॉर्टकटमध्ये अशी पावभाजी बनवते आणि चवीला म्हणाल ना, तर मसाला यामधून बाजूला काढून घेतला. आता राहिलेल्या मसाल्यावरती पाव आपल्याला त्यामध्ये भरून अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. खरं तर मोबाईल खूपच म्हणजे खूपच खराब झाला आहे. आपण लवकरच दुसरा मोबाईल घेणार आहोत. पण मोबाईल आहे ना, कॅमेरा चालू असताना हँग झाला की त्याचा कॅमेरा बंद होतो आणि मग अशा क्लिप आपल्या मिस होतात. पण मस्त आणि चटपटीत पाव तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन वर्षाचं सगळ्यांनी आपल्या चॅनलला हजेरी लावायची. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसह.